तारिणी ही नवी मालिका आपल्या भेटीला येते आणि आपल्या सर्वांची लाडकी शिवानी सोनार या तारिणीच्या भूमिकेत आहे. शिवानी, तू नेहमीच काहीतरी छान सुंदर भूमिकांमधनं आमच्या भेटीला येतेस आणि तुझे फॅन्स वाट बघत असतात की आता तू कोणत्या रूपात दिसणार आहेस. तारिणी कशी असणार आहे? तारिणी कणखर आणि तितकीच हळवी आणि खूप 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 जास्त शेड्स, खूप जास्त लेयर्स आहेत. खूप कमाल गोष्ट आहे. आणि असं नाही आहे की फक्त तारिणीची एकटीची बाजू तुम्हाला बघायला मिळणार आहे. खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत मालिकेमध्ये, वेगवेगळी लोकं आहेत, ॲक्टर्स खूप तगडे आहेत. म्हणजे अविनाशदादा आहे, अभिज्ञा आहे, आरती आहे, खूप खूप मोठी मोठी लोकं आहेत आणि ते खूप कमाल कॅरेक्टर्स घेऊन आपल्याला या मालिकेतून भेटणार आहेत. भार्गवीताई असणार आहे एका सरप्राईज रोलमध्ये. सो ते पण मजेशीर आहे सगळं. सो पॉवर पॅक परफॉर्मन्स किंवा पॉवर पॅक गोष्ट असं सगळंच ह्या मालिकेत. काय जास्त खुणावलं म्हणून तू हो म्हटलीस? डिरेक्टर. मला त्यांनी सांगितलं की भीमराव मुळे डिरेक्ट करणार आहेत, तर मी अशी हो ओके करूया चला. पण नाही, असं नाही, गोष्ट पण खूप मस्त आहे. आणि माझं असं झालं ना की या अख्ख्या टीमबरोबर म्हणजे डिरेक्टर, प्रोड्युसर, चॅनल, आर्टिस्ट, सगळे आर्टिस्ट सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा काम करते. असं झालंच नाही आहे की मी कोणाबरोबर आधी काम केलेलं आहे. फक्त हा जो सेट आहे, ह्या सेटवर मी पूर्वी शूट केलं आहे. सो हा सेट माझ्यासाठी फक्त जुना आहे, बाकी सगळे नवीन आहेत. पण कुठेच बोट ठेवायला जागा नाही आहे. सगळीच टीम कमाल मिळाली आहे. आणि तारिणीची काय 2 रूपं आहेत. ती घरात एकदम साधी आहे, मग बाहेर ती एकदम रणरागिणी आहे. ते किती एन्जॉय करणार आहे? खूप एन्जॉय करणार आहे. आणि काय आहे ना, मुळात काय ड्युअल पर्सनॅलिटी नाही आहे तिची किंवा ते ड्युअल शेडवालं कॅरेक्टर नाही आहे. मुद्दा असा आहे ना की मला ना नवरे असतात बघ, नवरा हा जो हे जे प्रकरण असतं, आपण नेहमी म्हणतो ना की नवरा बाहेर अगदी वाघ असतो आणि घरात गेल्यावर त्याची शेळी होते. सेम तारिणीचं आहे की काय होतं की तिला घरच्यांच्या परिस्थितीमुळे रेस्ट्रिक्शन्स इतके आहेत किंवा घरच्यांचं प्रेम जिंकण्याची तिची तळमळ इतकी आहे की तिची ही बाजू किंवा हे ती त्यांच्यासमोर आणूच शकत नाही आहे. किंवा बाप असतो ना एक घरातला की जो बाहेर जाऊन कदाचित मुस्काटीत मारून येईल 2 माणसांच्या, पण घरात आल्यावर तसं नसतं. घरात आल्यावर तो शांतच असतो. घरात आल्यावर तो सांभाळूनच घेत असतो सगळ्या गोष्टी किंवा 4 गोष्टींना मनाला मुरड घालून त्या करतच असतो. सो तसं. आणि त्यात ही घरातली मोठी मुलगी आहे. सो मोठी मुलगी असल्यावर रिस्पॉन्सिबिलिटीज येतात, तर ते तसंच आहे. पण ते दुसरं रूप कसं असणार आहे? तू आधी स्टंट केलेले आहे तुझ्या आधीच्या मालिकांमध्ये, म्हणजे स्टंट्स आवडतात का शिवानीला? असं काही आहे? नाही, मी आधीच्या मालिकेत केले आहेत स्टंट्स, पण मी एवढे हेवी स्टंट्स नाही केले. म्हणजे मी इथे खूप आहे. मी जसं की मी हार्नेस पहिल्यांदा लावली, मी ॲक्च्युअल गन पहिल्यांदा चालवली आणि ते इतकं म्हणजे इतकी भीती वाटते पहिल्यांदा करताना की मला असं झालं बापरे मी काय करते यार. पण ते करताना मजा पण तितकीच येते की ओ अच्छा आपल्याला. आणि ना कुठेतरी ॲज अ ह्युमन बिंग म्हणून, ॲज अ ॲक्टर म्हणून ते चॅलेंज आहे माझ्यासाठी सुद्धा. सो ते पूर्ण झाल्यानंतर मला रोज असं वाटतं वाव यार हे जमलं आपल्याला किंवा आपल्याला हे जमतंय, हे आपण करू शकतो किंवा नाही आज हे जरा नाही जमलंय तर ह्याच्यावर खूप काम करायला लागणार आहे बाबा. सो अशा रोज गोष्टी घडतात रोज. मग ती गन हातात आल्यावर पहिलं कोणाला उडवावंसं वाटलं? कुणालाच उडवावंसं नाही वाटलं, कारण मीच घाबरले होते खूप. काहीतरी वाटलं नाही, मी अशी फुल ॲटिट्यूड मध्ये गन धरली ऍक्च्युअल म्हटलं ठीक आहे. मी आणि स्वराज मी दोघांनी अशी गन धरली आणि चालवली. चालवल्यानंतर आम्ही दोघं तो इकडे मी इकडे आणि मी असे काही कळलंच नाही 2 मिनिटं की हे काय घडलं आपल्यासोबत, कारण इतका जोरात आवाज झाला त्याचा, कान सुन्न झाले. पण मग तेव्हा आम्हाला अंदाज आला की बापरे हे जरा रिस्की प्रकरण आहे आणि आपल्याला सांभाळून करायला लागणार आहे सगळं. मग केलं हळूहळू. तुला सर्वात आवडलेलं सध्याचं ते आहे, म्हणजे अजून बरेच काय काय असणार आहेत? हो, स्टंट्स तर असणारच आहेत. ह्या मालिकेच्या निमित्ताने मी पहिल्यांदा गाण्याचं शूट केलंय एका, जे गाणं तुम्हाला लवकरच भेटायला, ती हाऊस पूर्ण झाली आहे. सो ते पण एक खूप मस्त वाटतं का मला, असं म्हणजे मला झालं की बापरे हिरोईन ऍक्च्युली प्रॉपर तो फील की अरे आपल्या आजूबाजूला मुलं माणसं नाचतायत वगैरे, हे छान आहे. सो असं सगळं ती पण एक मज्जा आहे. सो आणि मस्त झालंय प्रमोशनल सॉन्ग सुद्धा. सो ते पण
तुम्हाला नक्की आवडेल. चला म्हणजे एकंदर खूप सारी मजा आहे. आणि जसं जाता जाता मी हे विचारेन की आता सोशल मीडियावर तुझे इतके फॅन क्लब आहेत, फॅन फॉलोईंग तुझं खूप जबरदस्त आहे, पण कुठे कुठे कधी कधी ट्रोल वगैरे पण होत असतात. अर्थात तुझं तसं फार होत नाही, पण इन जनरल तू त्याकडे कसं बघतेस? खरं सांगायचं तर मी ना माझ्या पहिल्या मालिकेच्या वेळेसच हे ठरवलं होतं किंवा माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे विनोद लवेकर नावाची, ज्यांचं मी सगळं ऐकत असते सहजासहजी. सो त्याने मला विनोदाने मला ना 2 गोष्टी सांगितल्या होत्या. म्हणजे टेलिव्हिजन करत असताना ना तू ॲज अ हिरोईन TRPकडे लक्ष द्यायचं नाही आणि ट्रोलिंगकडे लक्ष द्यायचं नाही. आणि मला असं वाटतं त्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्ही ट्रोलिंगकडे लक्ष द्यायचं नाही तर ओव्हरऑलच महत्त्वाचं आहे आता. मग कारण काय होतं ते कुठेतरी राहतं डोक्यात, तो निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या पर्यंत पोचतो. आणि आत्ता ते इतकं वाढलं आहे ना प्रकरण की समोरचा माणूस काय हेतूने ते लिहितोय हे आपण नाही जज करू शकत. सो कधी कधी असं असतं की त्यांचं पर्सनल फ्रस्ट्रेशन असतं आणि ते आपल्यावर काढतात, असंही होतं. पण त्याचा आपण कितपत त्रास करून घेणार ना स्वतःला. त्यामुळे तू काय मला एकटीला पॉईंट करतील ते, पण अशी ती लोक खूप आहेत, मग त्या किती जणांच्या गोष्टी मी मनावर घेणार, असंही होतं. ज्या गोष्टी मला पटतात, काही काही वेळेला खूप योग्य टीकाही केली जाते. सो ज्या गोष्टी मनावर घ्यायच्या त्या मी घेते, नाही घ्यायच्यात त्या मी सोडून देते. आणि आजचा लुक फार छान आहे, तर याविषयी प्लीज सांग. ह्याच लुकमध्ये तारिणी रिव्हील झालेली आहे. प्रोमोपासनं तुम्ही सगळेजण तिला ह्याच लुकमध्ये बघताय. सो ज्याच्यासाठी पण मला खूप मजेशीर कॉम्प्लिमेंट्स मिळेल की नऊवार मग खाली शूज, हे काय कॉम्बिनेशन आहे वगैरे. पण म्हणलं की तीच मजा आहे ना तिची, की ती रेडी आहे. कधी काय कुठून येईल हे तिला नाही माहिती, पण तिला ते सांभाळायची ताकद तिच्यात आहे. त्यामुळे ते शूजही महत्वाचे आहेत आणि नऊवारी तुला हे सगळं छानच दिसतं. सो लुक पण छान आहे. या नव्या मालिकेसाठी खूप भरभरून शुभेच्छा. थँक्यू सो मच.